आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातून विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पक्ष संघटनेत सक्रिय असलेल्या विनोद तावडेंचे या निमित्ताने मुख्य प्रवाहात पुनरागमन झाले असून रामदास आठवलेंना सलग तिसऱ्यांदा संधी देऊन भाजपने मित्रपक्षाला साथ दिली आहे. तसेच धनगर समाजाचे नेते रामराव वडकुते आणि आदिवासी नेत्या माया इवनाते यांना संधी देऊन भाजपने सामाजिक समीकरणं साधली आहेत. 16 मार्च रोजी महाराष्ट्रातील 7 जागांसाठी मतदान होणार असून 5 मार्चपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे 4 उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रासह देशातील नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. या मोहिमेची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली असून हेल्पलाईन आणि व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे बाधितांशी संपर्क साधला जातोय. एअर इंडियाच्या विमानांद्वारे टप्प्याटप्प्याने नागरिकांना आणलं जात असून दूतावासांशी समन्वय सुरू आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढीची भीती फडणवीस यांनी फेटाळून लावली. देशात सध्या 2 महिन्यांचा तेल साठा उपलब्ध असल्याने किमतीत तातडीने वाढ होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका कार्यक्रमात गोविंददेव गिरी यांनी संत साहित्याबाबत केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झालाय. संत परंपरेत केवळ दासबोध हाच स्वतंत्र ग्रंथ असून ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत ही केवळ भाष्य आहेत. तसेच संत तुकाराम महाराजांची गाथा हे संकलन आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं. या वक्तव्यामुळे वारकरी समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून संत परंपरेचा अवमान केल्याचा आरोप केला जातो. या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले असून आमदार जयंत पाटील यांनी विधिमंडळात यावर आक्षेप घेत गोविंददेव गिरींनी माफी मागावी अशी मागणी केली. संभाजी ब्रिगेडनेही यावर कडक शब्दात टीका केली आहे. वारकरी संघटनांनी देखील या विधानाचा निषेध केला असून आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या ग्रंथांची अशी तुलना अयोग्य असल्याचं म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असून त्यांनी प्रलंबित ठेवलेले अनेक सेलच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे आता मंजूर करण्यात आले आहेत. मनोज व्यवहारे, सुभाष मालपाणी आणि सचिन जाधव या पदाधिकाऱ्यांनी 26 जानेवारी रोजीच अजित पवारांकडे राजीनामे सुपूर्द केले होते. मात्र त्यावेळी दादांनी त्यांना स्थगिती दिली होती. आता त्यांच्या जाण्यानंतर हे राजीनामे तातडीने स्वीकारल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत या नेत्यांनी पदत्याग केला होता. संघटनेत सहकार्य मिळत नसल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आला होता. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षात होत असलेल्या या वेगवान बदलांमुळे अंतर्गत अस्वस्थता चव्हाट्यावर आली असून आगामी काळात नवीन नियुक्त्यांकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आता शेत रस्त्यांची अधिकृत नोंद 7/12 उतार्यावरील इतर हक्क रकान्यात केली जाणार असून यामुळे भविष्यातील रस्त्यांचे वाद मिटण्यास मदत होणार आहे. या रस्त्यांचे भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे सीमांकन करून त्यांना भूसांकेतिक क्रमांक दिले जातील. या योजनेसाठी राज्य सरकार CSR फंडाचा वापर करणार असून कामात पारदर्शकता राखण्यासाठी एक विशेष डिजिटल पोर्टल विकसित करण्यात आलंय. या पोर्टलवर रस्त्यांची सद्यस्थिती, निधी आणि कंत्राटदारांची माहिती उपलब्ध असेल. संबंधित मतदारसंघाचे आमदार दरमहा या कामाचा आढावा घेतील, ज्यामुळे ग्रामीण भागातील शेत रस्त्यांचे जाळे अधिक सक्षम होईल. पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणामुळे राजकीय वातावरण तापलंय. अंतिम मतदार यादीतून आतापर्यंत तब्बल 65 लाख नावे वगळण्यात आली असून सुमारे 60 लाख नावांचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. विशेषतः गेल्या निवडणुकीत अत्यल्प मतांच्या फरकाने निकाल लागलेल्या जागांवर यामुळे मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. बलरामपूर आणि दंतान यांसारख्या जागांवर जिथे गेल्या वेळी हारजीतचा फरक 500 ते 1000 मतांचा होता, तिथे 10 ते 19,000 नावे हटवण्यात आली आहेत. भाजप या प्रक्रियेला बोगस मतदार हटवण्याची मोहीम म्हणत असताना तृणमूल काँग्रेसने केंद्र सरकारवर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप केलाय. प्रलंबित असलेल्या 60 लाख नावांवर आता न्यायालयीन अधिकाऱ्यांचा
निर्णय काय येतो यावर बंगालमधील सत्तेचे समीकरण अवलंबून असेल. मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने मोजतबा खामेनी यांची नवे सुप्रीम लीडर म्हणून घोषणा केली आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत अचूक क्षेपणास्त्र हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह 40 वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर इराणच्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सने मोजतबा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. मोजतबा हे दिवंगत खामेनी यांचे पुत्र असून दीर्घकाळापासून पडद्यामागून लष्करी आणि सुरक्षा यंत्रणांची धुरा सांभाळत होते. या भीषण हल्ल्यानंतर इराणने आक्रमक पवित्रा घेत आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू केलेत. मोजतबा खामेनी यांच्यासमोर आता कोलमडलेली लष्करी व्यवस्था पुन्हा उभी करणं आणि अमेरिका इस्रायलच्या संयुक्त मोहिमेला रोखण्याचं मोठं आव्हान असेल. या नियुक्तीमुळे संपूर्ण आखाती क्षेत्रात युद्धाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. जागतिक तणावाचा फटका भारतीय शेअर बाजाराला बसला असून बुधवारी 4 मार्च रोजी बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 1122 अंकांच्या घसरणीसह एकूण 80,116 वर तर निफ्टी 385 अंकांनी पडून 24,480 वर बंद झाला. अमेरिका इस्रायल इराण युद्ध आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या पडझडीमुळे BSE मधील कंपन्यांचे बाजार भांडवल 10 लाख कोटींनी घटले. इन्फ्रा, बँकिंग आणि ऑटो क्षेत्रातील समभागांची मोठी विक्री झाली आहे. टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 6.76% घसरण झाली, तर केवळ भारती एअरटेल, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा हे 3 शेअर वधारले आहेत. बाजारात 3,237 शेअर्स लाल निशाणीत बंद झाले असून सलग तिसऱ्या दिवशी मंदीचं सावट हे कायम राहिले. भारतीय रंगमंच आणि सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कृष्णा यांचे वयाच्या 81व्या वर्षी निधन झाले. आपल्या संयत अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या कृष्णा यांनी रंगमंच आणि चित्रपट अशा दोन्ही माध्यमात आपला ठसा उमटवला होता. संजय लीला भन्साली यांच्या देवदास चित्रपटात त्यांनी शाहरुख खानच्या वडिलांची साकारलेली भूमिका विशेष गाजली. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या डान्स लाईफ अ मॅन या चित्रपटातील त्यांच्या कामाचेही मोठं कौतुक झालंय. विजय कृष्णा हे केवळ एक उत्तम कलाकारच नव्हते, तर कॉर्पोरेट जगतातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. ते गोदरेज समूहाच्या व्यवसायात कार्यकारी संचालक पदावर कार्यरत होते. अभिनेत्री लिलेट दुबे यांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत त्यांच्या हजरजबाबी स्वभावाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या निधनाने कला आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जाते. T20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कठोर पाऊल उचलले. आगामी बांगलादेश दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या 15 सदस्यीय वनडे संघातून स्टार फलंदाज बाबर आझम, फकर जमान आणि नसीम शहा यांना डच्चू देण्यात आलाय. शाहीन शहा आफ्रिदीकडे या संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलंय. निवड समितीने भविष्याचा विचार करत अब्दुल समद, माज सदाकत आणि साहिबजादा फरहानसह 6 अनकॅप्ड युवा खेळाडूंना संधी दिली आहे. 11 ते 15 मार्च दरम्यान ढाका येथे 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. विश्वचषकातील फ्लॉप शोमुळे बाबरला आपलं स्थान गमवावं लागल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे.